ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब उद्या पत्रकार परिषद घेणार। रामदास कदमांच्या आरोपांनंतर घेणार पत्रकार परिषद। तर बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूपत्रासंदर्भात देखील अनिल परब खुलासा करणार। शेतकऱ्यांना मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये काँग्रेसचं योगदान। काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीमध्ये 2,53,000 रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द। पैठणमध्ये बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा। हैदराबाद गॅझेट लागू करा, एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण द्या, मोर्चातून बंजारा समाजाची मागणी। परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा। जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानीचा विराट मोर्चा। कर्जमाफीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमक भूमिका। भारताकडून पाकिस्तानची 10 लढाऊ विमानं उद्ध्वस्त। F-16 तर JF-17 सह 10 लढाऊ विमानं उद्ध्वस्त। भारतीय हवाई दल प्रमुखांचा मोठा खुलासा। पुण्यामध्ये पंचायत समितीच्या कार्यालयाच्या बाहेरच दिव्यांगांचं आंदोलन। जुन्या जिल्हा परिषदेची लिफ्ट बंद असल्यानं दिव्यांगांचं आंदोलन। प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आलं आंदोलन। नवी मुंबई पालिकेच्या विरोधात कामगारांचं उपोषण। उद्यान विभाग कामगारांना वेतनवाढ मिळावी, उपोषण करत कामगारांची मागणी। सोलापुरातील चिंचोळी MIDC केमिकल कंपनीला भीषण आग। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट, तर आगीमध्ये कोणीही जखमी नाही। कल्याणमधील आनंदवाडी परिसरामध्ये 2 गटात तुफान राडा। पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच 2 गट आपापसात भिडले। कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये आता परस्परांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।